किती घाण विचार आहे का तुझे? तुम्ही घाणच बोलतो तुम्ही काही चांगलं चिंच रिक्षात बस. हे पिशव्या काढलं मी कसं बसू एक तर. थोड्या जायचं आहे म्हणजे भाजायचं आहे सॉरी त्याच्यात. Talk to me, numbers never lie, add it up, that's me. वेलकम बॅक टू माय चॅनल. होप यू आर डुईंग वेल. सो दिस इज डे 3 व्हिडिओ बनवायचा आपल्या ब्लॉगचा. सो आज डे 3 आहे जिथे आम्ही फिरायला आलो आहे. डे 3 नाही म्हणता ना, डे 2च म्हणता ना, कारण की आम्ही त्या दिवशी नाईटला निघालो होतो. गावातली सकाळ गाईच. गरम पाणी होते मस्त चुलीवर. नाही लागत आहे. जय देवाला काही शिवायचं तर हा तिकडचं घरातलं मंदिर. गरम गरम पाणी. मी करून घेऊ का आंघोळ आता? मी करून घेते आंघोळ. मी करते आता. तेव्हाची उठली मी, कपडे झाले सगळं झालं. नवीन काळातलं कपडे. यश दादा त्याला माहित असेल. बापू तो कपडे दिस इज माय होम. कसं वाटत? प्रिटी, फिलिंग प्रिटी. बसलो काय गाईज गजरा. गजरा नाही दिसणार गाईज. मस्त गजरा लावलाय. चलो आता जायचंय आपल्याला मंदिरात. गाईज तुम्हाला एक दाखवू. मी हे ड्रेस असा घातलाय, ड्रेस घातलाय ना, ह्याच्या खाली कोणती चप्पल घातली दाखवते. चप्पल माझी. तू का दाखवते तुझी? ड्रेसवर ही चप्पल घातली मी गाईज. गप गप ना. ही अशी चप्पल. हा हा, कारण की हिल आणलेत मी. हिल आणि ते गावात रस्ते नीट नाही तर हिल कुठे घालू. पडली बिडली तर माझाच व्लॉग बनेल, ते मीम बनेल मे बी. सो नकोच, त्याच्यापेक्षा हे घातलेलं परवडते. कोण बघणार आपल्याला इथे. चलो त्या रस्त्याने नाही जायचं, इथे दुसरा रस्ता आहे तिथून जायचंय. चलो आता काय तुम्हाला दाखवते. ह्या रस्त्याने यायचं. बघा गाईज अशी गाड्यातून देवाचे मंदिर वगैरे फिरवतात इथे. फुल विलेज वाईब्स. आता इथून जायला थोडा वेळ आहे, तर रस्ता खूप असा आहे ना. चलो नारळ. नारळ देवाला नारळ व्हायला. मला येताना खाऊ, येताना हा बाबूसाठी आपण येताना येता वेळेस. मला ते खायचे ते आपल्याकडनं भेटत जास्त. काय बघा इथून वर जायचंय. ए माझ्यासाठी थांब. तिथून रस्ता आहे परत पुढे. आई बोलली गायला शिवायचंय सगळ्यांनी. तिकीट नाही बोलती. त्याला तिखट नाही लागत, खाते ती तिखट. गायला शिवायचं आपल्याला, कारण की आई बोलली आपले नवीन कपडे नाहीत ना पूर्ण. माझे तर आहेत, बाकीच्यांचे नाहीत, त्याच्यामुळे चला गायला शिव.
मला शिव नको, मला शिव नको. माझी सासू सगळं नवीन बुरुज ते काय असतं? बुरुज म्हणजे बघायचे कुठे आले हा ते गाईज बघा इथे गाईज तेव्हा शेणाचं कसं सारून ठेवता याच्या दगडावर. गाईज सगळ्यांच्या घरी ते गाय वगैरे असतं. ट्रॅक्टर. आता इथून सरळ जायचं आय थिंक तिथे मग मंदिर आहे इकडे ना. गाईच हे मंदिर आहे त्याच्या आतमध्ये. इथे दरवाजाला कडी ती डोक्यावरून फिरवायची डोळ्याला लावून. लेट्स गो. अशी प्रथा आहे काढायची. काय हे मंदिर आहे आणि दार बंद आहे आज देवाचं का काय माहित नाही. आय थिंक दुसरीकडून बघतात. मागच्या वेळेस आम्ही आलतो म्हणजे खूप वर्ष आधी तेव्हा इथं दरवाजा उघडा होता. ते आमचं कुलदैवत आहे आतमध्ये. हे छोटे मंदिर शिवलिंग खाऊ नको खाऊ नको का खाऊ नको? काल किती खाल्लं? खाल्लंय चिंचा खाल्ले. मध्ये एवढा मोठा हिरा आहे. बिदरला ना मंदिरावर खूप भारी म्हणजे. ए बाबा दगड मारू पोरगी लागेल. पाणीच नाही. लहान मुलं इकडची आणि आपली. कोंबड्या तिकडे नाही. कोंबड्या बोंबले ते काय तेव्हा चिंच एवढे निघाले गाई. अजून आहेत अजून पडतायत तेव्हा. चिंच नाम जोडा तर चिंच निघालेत. आंबट आहे मस्त आंबट चिंच आहेत. मला पण नाही तोडून. आंबट आहे. ते स्वामी आहेत गाईस मंदिराचे. पुजारी. मजमू अख्तर कुठे फुलं कुठे तेव्हा छोटू दोघं गाईच. वा सण मग मगळ्री ನೀರಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಟ್ಯಾಂಕ್ ತುಂಬಿದ ನೀರಿದ್ರೆ ಇದು ಅದಲ್ಲ ಇದೆಲ್ಲ. बघितलं आमचा देव कुलदैवत म्हणजे आमचं कुलदैवत नाही मम्मीच्या घरचं कुलदैवत आहे. माझ्या पप्पांच्या घरचे कुलदैवत वीरभद्रेश्वर देव आहेत. सो इथे आम्ही माड्याळला आमच्या आईचं सासर बाबांचं घर माझ्या आजोबांचं. सो दर्शन एकदम भारी झाले गाईज. तुम्ही बघितलं आमच्या देवाला. आता हे प्रसादाचे हे प्रसाद आहे प्रसाद नारळ. सो आता चाललोय घरी. मस्त दर्शन झाले. चला कपडे चेंज करणं. या कपड्यात कुठे शेतावर जाता? आता इथून घरी जाऊन कपडे वगैरे चेंज करून मग जायचं आता शेतावर.
भाई शेतावर दाखवते तुम्हाला. मी पण पहिल्यांदा शेतावर जाणार आहे इथून इकडच्या. मी गेले नाही मोस्ट ऑफ टाइम, एकदाच गेलेले लहान होते तेव्हा पप्पांच्या गावी. आता इथून जायचं शेतावर डायरेक्ट नाही, इथून घरी जाऊन मग जायचं. चला गाईच बघा, ही लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या गाईच. मस्त आहे तिखट. हाऊ माय आउटफिट लुक्स गाईज, सेकंड आउटफिट. आता आम्ही चाललोय शेतावर. ट्रॅक्टर येणार होती पण ट्रॅक्टर आलेली नाही. गॉगल्स घ्यायला गेलेली मी घरी, परत गॉगल्स घेऊन आले. आता शेतात जायचं, ऊन आहे वगैरे, आणि शेतात गेला फोटो ऑफकोर्स काढणार आहे मी. सो गॉगल पाहिजे आणि उन्हात गॉगल मस्ट आहे. सो आता फायनली चलो, रिक्षा आलेली नाही अजून, वाट बघू आणि जाऊ मग रिक्षा आल्यावर. चला या रिक्षातून जायचं, आलेली रिक्षा. आता आम्ही 4 जण मागे बसणार रिक्षा में. आता चाललो डायरेक्ट इथून शेतावर. ते एक देवीचं मंदिर आहे, तिथे मध्ये रिक्षा थांबवले, तिथं ओटी भरायची देवीची आणि मग ओटी भरल्यानंतर मग शेतात जायचे. तर चला मंदिरात जाऊन येऊ. ते बघा ते मंदिर, तिथे जायचं, ओटी भरायची. हे मंदिर आहे, इथे ओटी भरायची देवीची. सोलर घेऊन बसून शेतात सोलर बसून घेता का? 1 तास चार्जिंग करायला फोन बसून घेऊ. हो, ते चार्जरचं एक डबडं मिळतं ते नाही पॉवर बँक नाही. तेच डबडं, ते डबडं महाग आहे ना लय, ते घेणं होत नाही. काय ते नाव येते नाही बा आपल्याला. आता कसं आहे, आजकालची पोरांना माहिती आहे पॉवर बँक वगैरे काय, ते आपलं आपण डबडं म्हणायचं. ओटी वगैरे भरून झाले. आता माझ्या फोनची बॅटरी फक्त 15% गाईज. मे बी मी व्हिडिओ काढेन किंवा नाही, किंवा दुसऱ्यांच्या फोन मध्ये जर जमलं तर काढेन, नाही तर डायरेक्ट आता बघू. कारण की फोन मध्ये बॅटरीच नाही. आता तिथं जाऊस तर बंद पण होईल फोन कदाचित. सो बघू आता काय होते. आता चाललोय रिक्षाच्या इथे आणि मग जाऊ आता शेतात. रिक्षाच्या इथे मी एकटे आले पुढे, ते लोक तिथेच आहेत अजून. इधर चला रिक्षात बसू. हे पिशव्या काढलं, मी कसं बसू एक तर. बसले मी व्हायचं, आता ते लोक येतील मागून. आम्ही शेतात आलोय आता तिथे जाऊन हुरडा पार्टी आहे गाईज. स्पेशली त्याच्यासाठी माडायला आलो होतो. माझ्या मम्मीची खूप इच्छा होती हुरडा वगैरे खायची. मी तर कधी खाल्ली नाही, मी फर्स्ट टाइम खाणार आहे. सो बघू हाऊ इट टेस्ट. आता तिथे जाऊ, हुरडा वगैरे भाजतील करतील, मग तिथं मग जाऊ ते खायचं आणि त्याच्यानंतर मग जेवायचं वगैरे. चलो छोटे छोटे पिल्लू, हे 2च नाही आहेत, तिथे 2 आहेत तिथे समोर. तिथे गायचे पिल्लू वासरू आहेत, इथे एक वासरू आहे. फुल भाई. फायनली आपलं शेत आले. ते समोर लावलेत ना ज्वारी लावलेत शेतात. तुम्हाला शेत दाखवते आमचं जवळून. ज्वारी लावली भाई साप. भारी. पहिल्यांदा आले, फिलिंग वेगळीच वाटते. चला आता शांत बसा. आलोय. मम्मी कसं आहे ऊस? इकडे वय हा मम्मी गोड आहे, टाकले गोड आहे गोड.
साखरेसारखं गोड आहे मस्त. कोठुळे शेता तुला कसं वाटतंय? मस्त. मस्त वाटतंय. एकदा त्याच्या बाप आहे ते श्रेयस नाही का? हो. लगेच एक कुठं सोडायचं असतं. मारताना चिवड्यातले लाडू मधले अजून चिवडे वेगळे होऊन जातील. मिरची कशी चांगली ते फवारणी केलेलं नाही ते फवारणी केलेलं नाही. काय न्यूज देत आहे आई? मला लागल. ऐक हे उचलते सगळं तिकडे घे. हे उचल. काय हे उचल. बघा गाईच. झाले ते नवीन बटन. किती घाण विचार आहे का तुझे? तुम्ही घालच बोलतो तुम्ही काही चांगलं तुझे विचारच वाईट आहे खरं म्हणजे. तसं नाही शेतकरी दिसतो का नाही म्हणलं खरंच शेतकरी दिसतो तो. कळलं पब्लिकला शेतकरी दिसत आहेत ते. मातीची पाय नका आणू जाऊ. चला बायको दिसत नाही याच्यात. दिसली. ओम तुझी बायको आवडली का रे? मम्मी ओंबळीची बायको. हो तुमची सून. अरे गेले टाकले तेच जाळायला. वा. आता ते भाजतील त्याच्यात. उडा सुकलेलं आहे म्हणून म्हणलं घे खाऊ. भाई साप. काका सुकलेलं आहे का हे? सुकलेलं आहे का हे? अरे बाप जान. एक एक कधी भाजणार तुम्ही? हे बघ 2-3 कुठे त्याला ते बापाला भारी जमतं ते बापलं घर भारी करायचं. हे कांदा का? हे काय गरम असते पण कपडा कसं फोन करायला मी झाडू घेते. हे करून पाणी एवढं हे नाही. कुरडा बघा गाईच. भाजू दे ना एवढंच भाजायचं. टाकलं हे बघा टाकले असे भाजून खातात. अच्छा हातावर सोड. हा चोळ चाहिए ती चोळा हातावर. हे गरम आहे. हा गरम असा मग थंड पाय खाते मग. जोरात चोळा ताकद नाही का? हे जेवण कोण आणले? आपण आणलं जेवण. हा मग कोण आणलं? आणि त्याने काय आणलं असं तो कशाला आणलं जेवण? का मी कुंभारीकडे गेलो होतो स्वयंपाक करायला. हा हा आधी ताक खेळ नको तो असं मला गाईज शांत बसलो की सांगितलं लाकडे कुठे आहे त्याला झोडायला? खायची इच्छा तुझी का? असं खातात हे उरडा. ट्राय करू. फर्स्ट टाइम खाणार आहे मी पण. तू पण फर्स्ट टाइम खाणार आहे ना? ऐक ना. तू पण फर्स्ट टाइम खाणार आहे ना? हा सांगितलं ऐकलं मार मार मार. आता हे खाऊन बघू. आता हे मनी मनी बॅग. होई. खाओ आप लोग भी. कैसे बताओ? आता उठता का तुम्ही लोक? एका शब्दामध्ये उठा. ते ह्याच्यासारखं लागतंय मक्यासारखं. मक्यासारखं. कोणाला बोलली तू? तुला का तसं लागतेस ते? आपण मेन विसरलो मीठ. पार्टी चालले गाईज. 6 वाजता जाऊ. काय ते हे छान लागतंय. मला तर कसं होतं हे स्वाद लागतं. शेतात बसून मस्त कसं झालंय बघा मस्त. ते बाबा असं आणि आता आम्ही बसलोय शेतात जेवायला. आता मस्त भाई वांग्याची भाजी चपाती आणि हे कोणती तरी भाजी अजून ते खाणार आहे मस्त. पाच 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 काय ते खोपा येतो खोपा. खोपा. सुगरणीचं खोपा आहे खोपा. बस खोपी काय. बस की खूप. 1 2 3 विंडो आहेत. आणि Window नाही विंडो ते. आणि दरवाजा कुठे आहे? अरे ते इथून घुसतं ते इथून कुठून? घुसतं ना तेव्हा इथून घुसतं हा. इथून घुसतं आणि ते सापाला हे करण्यासाठी ना ते हे केलेलं असतं. काय साप कन्फ्युज होतो त्याच्यात पण अंडे दुसरीकडे असतं ते. कसं लागलं? बहन जी जाओ अपने माँ से बहन जी ऐसा मत करो. अभी बच्चे पैदा हुए हैं. झोप रहे हो. बच्चे को दूर मत करो.
ए बॉम्बे इकडे बरं उचल मावर बरं बच्चा सोय मावर बच्चा सोय नारळ फोडी मग पतंग 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 आज खूप म्हणजे खूप हेक्टिक डे होता आणि त्याच्यासोबतच आम्ही खूप फिरलो. शेतानंतर आम्ही एका भंडाऱ्याला गेलो, तिथं जेवण वगैरे केलं आणि तिथलं जेवण एवढं टेस्टी नव्हतं. सो घरी येऊन मी परत जेवले, सगळेच जेवले परत घरी येऊन, टेस्टीच नव्हतं. सो त्याच्यानंतर आता माझा फोन चार्जला लावला होता एवढा वेळ, आता चार्ज झाले तो मी व्हिडिओ बनवते. तिथे व्हिडिओ बनवले शेतात मी भावाच्या फोनने, सो ते क्लिप्स असतील. सो गाईज दॅट्स इट फॉर द टुडेज व्लॉग. I hope you like it. So guys, bye bye and good night.